आहा! आज जरा उशिराच आलो. आज 8 वाजता आलो. काल काय झालं, 8 वाजेपर्यंत असा सूर्याचा प्रकाश स्वच्छ पडलेला नव्हता. असं दुरकट होतं. म्हणून मी आज म्हटलं, की जरा उशिरा जाऊया. सूर्य थोडा वर आल्यानंतर आणि प्रकाश असा लख्ख पडल्यानंतर मग जाऊया. त्यामुळे आज मी आत्ता उशिरा आलेलो आहे आणि हा व्हिडिओ करतोय. आणि बघितलं का, आज मी एक नवीन जागा शोधून काढलेली आहे. ही माझ्या मागे जी फुलं आहेत ना, किती छान दिसतायत ना तुम्हाला? आहा! नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर महत्वाच्या टेकडीवर फिरतोय आणि फिरून झाल्यानंतर मग माझ्या कॅनन EOS 80D वर हा व्हिडिओ करतोय. वा, अरे काल मी पहिल्यांदा 80D वर व्हिडिओ केला आणि नंतर काय केलं माहितीये, अरे घरी जाऊन तो 80D वर शूट केलेला व्हिडिओ मी माझ्या गुगल पिक्सेल 8a वर एडिट केला. मोबाईलवर DSLR कॅमेऱ्यावर शूट केलेला व्हिडिओ मी घरी जाऊन अँड्रॉइड फोन कुठला गुगल पिक्सेल 8a वर मी तो रेकॉर्ड केला. ओ सॉरी, एडिट केला. म्हणजे या 80D वरच्या ज्या फाईल्स होत्या ना, तर त्या सगळ्या ट्रान्सफर करून घेतल्या माझ्या पिक्सेल फोनवर आणि काइन मास्टरमध्ये मी त्या एडिट करून त्याचा व्हिडिओ तयार केला. आहे ना कमाल? हे पूर्वी शक्य आहे हे मला माहिती नव्हतं बरं का, की तुम्ही DSLR कॅमेऱ्यावर शूट केलेला व्हिडिओ अँड्रॉइड कॅमेऱ्यामध्ये काइन मास्टर वापरून तो एडिट करू शकता. हे मला पूर्वी माहिती नव्हतं आणि फार व्यवस्थित एडिट झालं. फक्त एक रिक्वायरमेंट होती की मोबाईलवर तेवढी स्पेस ठेवायची. पण मी माझ्या मोबाईलवर, माझ्या गुगल पिक्सेल 8a वर नेहमीच स्पेस ठेवतो. म्हणजे साधारणतः एक 70 GB आसपास मी रिकामी स्पेस ठेवतोच. तर त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आला. व्यवस्थित मॅनेज झालं आहे ना. आणि मी तो आत्ता अपलोड केलेला आहे. म्हणजे काल मी एडिट केला, पण मी तो शेड्यूल केलेला होता आणि मी तो आज सकाळी 8 वाजता तो पब्लिश झाला असेल. म्हणजे मी काय आत्ता बघितलेलं नाही आहे, पण झालेला असेल. तर ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट त्याच्यामुळे मला अँड्रॉइड फार आवडलं. कारण काय आहे की पूर्वी मी माझ्या डेस्कटॉपवर प्रीमियर प्रो वगैरे वापरून व्हिडिओ एडिट करत होतो. तर आता माझ्याकडे डेस्कटॉप नाही आहे, माझ्याकडे आता लॅपटॉप पण नाही आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली माझ्याकडे प्रीमियर प्रो पण नाही आहे. तर मग आता मी कॅननवर कसं काय व्हिडिओ शूट करणार? म्हणजे शूट करू शकेन, पण व्हिडिओ तयार कसे करणार ते, जर लॅपटॉप नाही आहे, जर डेस्कटॉप नाही आहे तर माझ्या मनात म्हणजे असं कधी आलंही नव्हतं की अँड्रॉइडवर आपण ते एडिट करू शकतो. पण मला ते जेव्हा कळलं ना, तेव्हा मी ठरवून टाकलं की बस हे करून बघूया. मग मी ट्रायल करता छोटे 2, 3, 4 मिनटाचे व्हिडिओ माझ्या या कॅनन 80D वर शूट करून माझ्या अँड्रॉइड पिक्सेल 8a वर ते एडिट करून बघितले. आणि मग मला खात्री आली की अरे झकास होतंय. आपल्याकडे लॅपटॉप आणि डेस्कटॉप नसताना सुद्धा आपण आपल्या अँड्रॉइडवर DSLR वर शूट केलेला व्हिडिओ एडिट करू शकतो. वा वा, अँड्रॉइडची कमाल आहे ना. आणि काहीही म्हणा बरं का, काहीही म्हणा, म्हणजे माझ्या अँड्रॉइडवर गुगल पिक्सेल 8a वर व्हिडिओ अतिशय चांगले
शूट होतात, अतिशय चांगले बरं का, प्रश्नच नाही आहे, म्हणजे प्रश्नच नाही. बरं, ह्याच्यामध्ये जसा वाईड अँगलचा कॅमेरा आहे, तर तसा माझ्या गुगल पिक्सेल 8A मध्ये पण वाईड अँगल आहे तो, है ना. तर त्यामुळे म्हणजे काही अडचण नाही आहे. गुगल पिक्सेल 8A वर व्हिडिओ करायला काही अडचण नाही आहे ती. पण तरीसुद्धा या कॅननवर शूट केलेल्या व्हिडिओची जी क्वालिटी आहे ना, जी क्वालिटी आहे ती कमाल आहे, म्हणजे प्रश्नच नाही, है ना, कमाल आहे ते. आणि मी त्याला काय कसं वर्णन करतो, म्हणजे इमेजमधला जो फरक आहे, क्वालिटीमधला जो फरक आहे, तर तो मला असं वाटतं की या कॅनन कॅमेऱ्यावर शूट केलेली जी इमेज असते, जो व्हिडिओ असतो ना, तर तो असं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व दिसतं, भारदस्त व्यक्तिमत्व, प्रतिष्ठित भारदस्त व्यक्तिमत्व असं मी त्याचं वर्णन करतो ते. तर हे कालचा माझा व्हिडिओ तो 20 मिनिटाचा वगैरे होता हो. हां, म्हणजे लहान नव्हता, मी ट्रायल घेऊन बघितलेली होती 3-4 मिनिटावर, पण मी 20 मिनिटाचा व्हिडिओसुद्धा व्यवस्थित एडिट करू शकलो, आहे ना कमाल. तर मला तुम्हाला आज ही गोष्ट सांगायची होती, आणि अतिशय सहज झालं, अतिशय स्मूथ झालं. म्हणजे मला कळत नाही, मला फक्त एवढी एकच गोष्ट लक्षात आली की या फाईलचा साईज मोठा आहे, DSLRचा ना साईज मोठा आहे तो. बाकी काही फरक नाही एडिट करायला, एकदम झकास एडिट झालं. तर त्यामुळे मी काल जो निश्चय केलेला होता की बस आता निदान महिनाभर तरी, काय मी निश्चय केलेला होता, निदान महिनाभर तरी कॅनन 80D वरच व्हिडिओ करायचा. तर तो मी करू शकतोय, कारण मी माझ्या गुगल पिक्सेल 8A वर तो एडिट करू शकतो. त्यामुळे माझा हा जो निश्चय आहे तो अगदी व्यवस्थित पूर्ण होणार आहे की नाही कमाल. ग्रेट, वाह. चला ठेवतो, ओके, बाय बाय.